नमस्कार. फिफा विश्वचषक 2026 आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला असतानाच नेमकी अंतिम फेरी कोणते दोन संघ गाठणार याची उत्सुकता क्रीडा विश्वाला लागून राहिलेली आहे. नेमकं फ्रान्स गाठणार, अर्जेंटिना गाठणार, स्पेन गाठणार का इंग्लंड गाठणार या चार संघामध्ये अत्यंत तुल्यबळ लढत होणार आहे याचीच माहिती म्हणजे आजचा सामना नेमका कोणाकोणाशी याची इत्यंभूत माहिती देणं हा आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय आहे. चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसंदर्भात आता महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. चला तर मग जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदा आला चॅनल सबस्क्राईब करा. कोण गाठणार विश्वचषक फुटबॉलची अंतिम फेरी? फ्रान्स या संघाबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. स्टार खेळाडू या संघाचा आहे किलियन एम्बापे, जो सध्या फॉर्ममध्ये आहे आणि गोल्डन बूटच्या शर्यतीमध्ये लिओनेल मेस्सीला कडवी टक्कर दिलेली आहे. या स्पर्धेत त्याने एकूण 8 गोल केलेले आहेत आणि 8 गोल मेस्सीचे सुद्धा आहेत. फ्रान्सचा संघ 2018चा विश्वविजेता आणि 2022चा उपविजेता संघ म्हणून पाहिला जाते. म्हणजे 2018ची फायनल त्यांनी जिंकलेली विश्वचषकाची आणि 2022ला ते उपविजेते ठरलेले आहेत, म्हणजे फायनलमध्ये त्यांचा पराभव झालेला होता. यंदाच्या स्पर्धेचा विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार हा फ्रान्स संघाकडे बघितला जातो. संघ अत्यंत तुल्यबळ आहे आणि कुठल्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता असलेले खेळाडू या संघामध्ये आहेत, जे विश्वचषक जिंकून देण्यासाठी फ्रान्सला उत्सुक आहेत. त्यांचे प्रशिक्षक दिदिएर देशॉ यांनी 1998मध्ये कर्णधार म्हणून आणि 2018मध्ये संघाचा प्रशिक्षक म्हणून फ्रान्सला विश्वविजेतेपद मिळवून दिलेले होते. आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेला हा संघ कधीही आणि कुठल्याही क्षणी पुनरागमन करू शकतो आणि संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकतो. त्यांचा पहिला उपांत्य सामना आज रात्री उशिरा 12:30 वाजता म्हणजे फ्रान्स विरुद्ध स्पेन असा रंगणार आहे. 15 जुलै रोजी बुधवारी रात्री 12:30 वाजता हा सामना होणार आहे. स्थळ आहे डल्लास स्टेडियम, टेक्सास. पुढचा फ्रान्स सोबत खेळणार आहे स्पेन. नेमका स्पेनचा संघ कसा आहे ते आपण आता पाहून घेऊयात. स्पेनचा स्टार खेळाडू आहे लामिन यामाल, हा त्यांचा स्टार खेळाडू आहे. युवा खेळाडू लामिन यामालच्या खेळामुळे स्पेनने 2024मध्ये युरो अजिंक्यपद मिळवलेलं होतं. म्हणजे स्पेनचा संघ सुद्धा काही कमी नाही. लामिन यमाल या युवा खेळाडूच्या बळावरती त्यांनी 2024मध्ये युरोचं अजिंक्यपद मिळवलेलं होतं. लामिन यमाल हा युवा खेळाडू 19 वर्षाचाच आहे आणि स्पेन संघाची पूर्ण मदार या युवा खेळाडूवरती अवलंबून आहे. छोटे छोटे पासेस करत खेळाचा वेग वाढवण्यात तरबेज असलेल्या स्पेनच्या खेळाडूंना म्हणजे छोटे छोटे पासेस करत खेळाचा वेग वाढवण्यात तरबेज असलेल्या स्पेनच्या खेळाडूंना कुठलाही संघ कमी लेखून धरणार नाही. त्यामुळे उपांत्य फेरीत फ्रान्स संघाला प्रत्यक्ष मैदानावरती हा संघ कडवी झुंज देताना आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यामुळे फ्रान्ससोबत स्पेनचा संघ देखील प्रबळ दावेदार विजेतेपदाचा मानला जात आहे. उपांत्य सामना नक्कीच एकतर्फी होणार नाही, त्यामुळे सामन्याची रंगत नक्कीच वाढेल. नेमका कोणता संघ बाजी मारेल हे प्रत्यक्ष सामना संपल्यानंतरच कळेल. त्यामुळे उपांत्य सामना फ्रान्स विरुद्ध स्पेन रंगणार आहे. चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून असेच विश्वकरंडक फिफा बद्दल तुम्हाला महत्त्वाची अपडेट मिळेल. आणि नक्कीच गोल्डन बूट कोण जिंकणार हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. आणि लवकरच आपल्याला 2026 विश्वविजेता फुटबॉलचा कळणार आहे. त्यामुळे चॅनलला नवीन चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.